नमस्कार, मी विशाल. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्राईम टाइम मध्ये आपण बघणार आहोत सकाळपासून आतापर्यंतच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या घडामोडी. चला सुरुवात करूयात हेडलाईन्स. नाशिकमध्ये मनसेच्या किल्ल्याला हादरा. वसंत गीतेंचं पुन्हा एकदा नाराजी नाट्य. राजीनाम्याच्या निमित्तानं गीतेंचं दबाव तंत्र. सरकारमध्ये सहभागी होण्यासंबंधीचा निर्णय अधिवेशनापूर्वीच. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांची माहिती. लवकरच निर्णय होण्याची व्यक्त केली आशा. सहा नोव्हेंबरला काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक. बैठकीत ठरणार गटनेता. महाराष्ट्राची भूमिका अशी आहे की हे नामकरण जे बदललेलं आहे ते चुकीचं आहे. बेळगावी हे नाव असू नये. बेळगाव हेच त्याचं नाव आहे आणि तेच नाव असलं पाहिजे. बेळगावी हे नाव मान्य नाही. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. दिल्लीमध्ये नव्यानं निवडणुका होण्याची शक्यता. भाजप पाठोपाठ काँग्रेसनंही नाकारलं नायब राज्यपालांचं सरकार स्थापनेसाठीचं आमंत्रण. वाघा सीमेवरच्या बॉम्बस्फोटाचा पाकिस्तानात तपास सुरू. आत्मघातकी हल्लेखोर 18 वर्षांचा तरुण असल्याची माहिती. मृतांचा आकडा 65 वर. वाघा सीमेवर जमून पाकिस्तानी नागरिकांनी घडवलं मनोधैर्याचं दर्शन. टीम इंडियाचे माजी कोच ग्रेग चॅपल रिंग मास्टर सारखे वागायचे. आत्मचरित्रातून सचिन तेंडुलकरनं डागली तोफ. स्वतःच्या कल्पना खेळाडूंवर लादत असल्याची केली टीका. आणि चतुरस्त्र अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना सर्व थरातून श्रद्धांजली. उद्या दुपारी अहमदनगरमध्ये अंत्यसंस्कार. काल मध्यरात्री झालं निधन. प्राईम टाइम मध्ये सुरुवात करणार आहोत राजकीय बातमीने. बातमी आहे नाशिक बंद मनसेबद्दलची. मनसेच्या नाशिक मधल्या पदाधिकाऱ्यांचं नाराजी नाट्य पुन्हा एकदा रंगू लागलेलं आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यासह जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी पदांचे राजीनामे दिलेत. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवलेलं आहे. सोबतच गीते समर्थकांच्या राजीनाम्यांचंही सत्र दुपारनंतर सुरू झालंय. निवडणुकीतल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून गीतेंनी पदाचा राजीनामा दिला आहे असं स्पष्टीकरण त्यांच्या वतीनं गटनेत्यांनी दिलं. मात्र गीतेंनी शेवटपर्यंत प्रसिद्धी माध्यमांना टाळत यातलं गूढ कायम ठेवलं. दरम्यान मनसेचे काही नाराज नगरसेवकही राजीनामा देत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर महापौरांनी सगळ्या नगरसेवकांची एक बैठक घेतली. मात्र नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतल्याचं दडून ठेवलं. दरम्यान गीतेंचं मनसेचे काही पदाधिकारी आपल्या संपर्कात असल्याचं भाजपतर्फे सांगण्यात येत होतं. मात्र मनसेनं त्याचंही खंडन केलंय. प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने आपले विचार मांडत असतो. कोणीतरी पिल्लू सोडून देत असतं आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचं काही पक्षाच्या नेत्यांनी ठरवलंय. त्यांनी अनेक वेळा या वावड्या उठवल्या, पण त्या वावड्या कशा फेल होत्या हे प्रत्येक वेळेस सिद्ध झालेले. ही एक वावडीच असेल आणि आम्ही सर्वजण राजसैनिक मनसेच्या जोराने काम करू. त्यामध्ये वसंगीते असतील, सर्व पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, महापौर असतील, शहराध्यक्ष असतील, सगळेजण आम्ही पक्षाची उभारणी करण्यासाठी यापुढे जोमाने काम करू. 6 नोव्हेंबरला काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पक्षाचा गटनेता ठरवला जाईल. विधिमंडळात ही बैठक होणार आहे. गटनेतेपदासाठी अमित देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. यानंतर पाहूयात राज्यावरच्या कर्जाबाबत श्वेतपत्रिका काढण्याचा भाजप सरकारचा विचार आहे अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. आर्थिक बेशिस्त मोडून काढण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मात्र भाजपला 15 वर्षांनंतर सत्ता मिळाल्यामुळे श्वेतपत्रिका काढण्याचा उत्साह आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसही टोलमुक्त महाराष्ट्र घडवणार होते, मात्र आता त्यांची भूमिका बदलली आहे अशी टीकाही आव्हाड यांनी केली आहे. या कर्जाचं झालं काय याचाही अभ्यास करावा लागेल. शेवटी जेव्हा आपण कर्ज घेतो त्या कर्जातून उत्पन्न वाढीसाठी मदत व्हायला हवी. जितकं कर्ज घेतलं त्याच्यातून
कॅपिटल इन्व्हेस्टमेंट व्हायला हवं, ते झालं की नाही हे निश्चितपणे आम्ही तपासणार आहोत। या दृष्टिकोनातून आवश्यकता असेल तर एक वित्त विभागावर, फायनान्समध्ये आम्ही एक व्हाईट पेपर, श्वेतपत्रिका काढण्याचा सुद्धा आमचा मानस आहे, विचार आहे। 15 वर्षानंतर सत्ता जेव्हा मिळते तेव्हा असा उत्साह असतो, अशी उर्मी असते आणि त्याच्यात चुकीचं काय बोलले? श्वेतपत्रिका काढावी त्यांनी। कालपर्यंत ते काय बोलत होते, आज काय ते बोलत आहेत? आता कालपर्यंत माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बोलत होते टोल म्हणजे टोल आम्ही काढणार, टोल मुक्त महाराष्ट्र करणार। मुख्यमंत्रीपदी येताच 48 तासात दिलेल्या मुलाखतीत सांगतात की टोल असा नाही बंद करता येणार। नवीन नवीन लोक आहेत, नुकतीच संधी मिळाली आहे, बोलू द्या त्यांना। आता बातमी आहे भाजप आणि शिवसेनेसंबंधी। भाजपनं अल्पमतातलं सरकार स्थापन केलंय। आता शिवसेना ही भाजपच्या नेत्यांशी चर्चा करते, त्यांची चर्चा सुरू आहे। पण सरकारमध्ये सामील व्हायचं की नाही याचा निर्णय 10 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनापूर्वीच घेतला जाईल अशी भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे। भाजपसोबत चर्चा सुरू असून लवकर काय तो निर्णय होईल अशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी पत्रकारांना दिली आहे। शपथ ग्रहण 16 जो उनका समारंभ था उसमें जिस तरह से उद्धव जी को बुलाया, उद्धव जी को जिस तरह से निमंत्रित किया, उद्धव जी ने भी उसका स्वीकार किया। बड़े दिल से उद्धव जी भी आए और उसी को लेके बहुत जल्दी अब सब बातें हो रही है, करेंगे और जल्द से जल्द इसका शिवसेना भाजपा के साथ में महाराष्ट्र की सरकार में रहेंगे, इस तरह का जो उन्होंने बयान किया है। बस हम देख रहे हैं कि भाई कब जल्द से जल्द कब हो रहा है। यानंतर जाणून घेऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काय म्हटलंय, नागपूरमध्ये काय म्हटलंय हे आपण जाणून घेऊयात। नागपूरचा जो काही मिहान प्रकल्प आहे तो पूर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। या संदर्भात आपण नितीन गडकरींसोबतही चर्चा केली असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। आज त्यांनी रखडलेल्या मिहान प्रकल्पासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली। शिवाय बेळगावी हे नाव मान्य नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। शिवसेना सोबत आली तर शिवसेनेला कोणती खाती देणार हे आत्ताच सांगता येणार नाही, पण गृह खातं माझ्याकडेच आहे आणि भविष्यातही ते माझ्याकडेच राहील असे संकेत आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। आणि बिहान हा टॉप प्रायोरिटीवर करण्याचा प्रोजेक्ट आहे असं माझं मत आहे। माननीय नितीनजी गडकरी यांच्याशी देखील माझी चर्चा झाली आणि यातले काही इश्यूज हे केंद्राशी संबंधित आहेत, ते राज्याशी संबंधित आहेत। त्या संदर्भातला सगळा आढावा घेऊन केंद्राशी संबंधित जे विषय आहेत त्याच्याकरता केंद्रीय कॅबिनेटची एक मान्यता घ्यावी लागणार आहे। तर त्याचा पाठपुरावा करून येत्या 2-3 दिवसात त्याची कॅबिनेट नोट तयार होईल इथपर्यंत मी पोहोचवणार आहे। सेनेला कोणती खाती द्यायची या संदर्भातला अजून कुठलाही निर्णय आमचा झालेला नाही। आज तरी मीच गृहमंत्री आहे आणि कदाचित भविष्यात मी राहील। नावाचा जोपर्यंत प्रश्न आहे, सरकारने तिकडच्या नावाचा प्रस्ताव पाठवला होता, केंद्र सरकारने नियमाने तो मान्य करून त्यांना पाठवला। महाराष्ट्राची भूमिका अशी आहे की हे नामकरण जे बदललेलं आहे ते चुकीचं आहे। बेळगावी हे नाव असू नये, बेळगाव हेच त्याचं नाव आहे आणि तेच नाव असलं पाहिजे आणि त्यामुळे हा सगळा जो निर्णय आहे हा निर्णय महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे की आम्हाला मान्य नाही आहे। यानंतर पाहूयात महाराष्ट्रातल्या नेत्यांना राज्याचा पुरोगामीपणा मिरवायला आवडतं। उठता बसता शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणं ही आमच्या नेत्यांची पुरोगामीपणाची व्याख्या आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये मात्र मुख्यमंत्र्यांच्या जातीचा मुद्दा सातत्यानं उपस्थित केला जातोय, तोही भाजपच्याच नेत्यांकडून। पाहूयात। शेवटी पक्षाचे निर्णय असतात ते सर्व कसोट्यांवरच घेतले जातात आणि मला वाटतं की मला मुख्यमंत्री व्हावं नाही व्हावं यापेक्षाही सर्वात जास्त आनंद माझं सरकार यावं याच्यामध्ये होता आणि माझं सरकार आलं त्याचा मला सर्वात जास्त आनंद आहे। आणि अपेक्षा या ज्यांनी मतदान केलं त्या लोकांची अशी अपेक्षा आहे की बहुजन समाजाला नेतृत्व मिळालं पाहिजे। अपेक्षा असणं काही गैर आहे अशातला भाग नव्हता। आज लोग अच्छे हैं, लोग इस बुराई को दूर करना चाहते पर नेता नहीं चाहते, बिकॉज बैकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट। सो एवरीवन वांट टू प्रूव दैट आई एम बैकवर्ड। मैं जब बिहार में जाता था, उत्तर प्रदेश जाता था, वो कहते थे पंडित नितिन गडकरी। मैं एक बार लखनऊ में बोला यार तुम मेरा पंडित नाम क्यों लेते? बोले आपको पता नहीं, बोले पंडितों का प्राबल्य है, बोले आपके कारण करंट जाएगा।
करंट जाएगा। बिहार और यूपी में ब्राह्मणों को बहुत कीमत है, महाराष्ट्र में नहीं है इतनी पॉलिटिक्स में, पर वहां बहुत बड़ी मेजॉरिटी है। यानंतर पाहूया, आज पंढरपूरमध्ये विठ्ठल रखुमाईची पूजा केल्यानंतर महसूल मंत्री एकनाथ खडसे मुक्ताईनगरमध्ये पोहोचले। कुथळी या गावी त्यांचं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं। त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या, त्यांचं औक्षण करण्यात आलं। स्वागत मिरवणुकीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव देखील करण्यात आला। आणि यानंतर प्राईम टाइम बुलेटिन मध्ये वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत वाघा सीमेवरच्या बॉम्बस्फोटाच्या पाकिस्तानात तपास सुरू। ब्रेकनंतर बातमी आहे पाकिस्तानात वाघा सीमेवर काल झालेल्या आत्मघातकी हल्ल्यासंबंधीची। कालच्या बॉम्बस्फोटामध्ये 65 जण ठार झाले होते। मात्र आज पुन्हा वाघा सीमेवर ध्वज उतरवण्याच्या समारंभाला उपस्थित राहत नागरिकांनी मनोधैर्याचं दर्शन घडवलं। आतापर्यंत 3 दहशतवादी संघटनांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। आतापर्यंत या प्रकरणात 20 संशयितांना अटक देखील करण्यात आली आहे। वाघा सीमेवर काल झालेल्या भयानक आत्मघातकी बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानी नागरिक पुन्हा एकदा सीमेवर जमले। काल ध्वज उतरवण्याच्या समारंभानंतर हा स्फोट झाला होता। तरीही न भीता हे नागरिक वाघा सीमेवर जमले। पाकिस्तानी रेंजर्सनी ध्वज उतरवल्यानंतर नागरिकांनी जल्लोष केला। मात्र नेहमीचा समारंभ झाला नाही। मृतांना आदरांजली वाहण्यासाठी बीएसएफ तटस्थ राहिले, त्यामुळे भारतीय बाजू रिकामी होती। बीटिंग रिट्रीटच्या समारंभात हल्ला होईल याची माहिती गुप्तचर संस्थांकडून दोन्ही देशांना मिळाली होती, असं बीएसएफचं म्हणणं आहे। त्यानुसार पाकिस्ताननं वाघा अटारी गेटवर सुरक्षा वाढवली होती, पण तरीही स्फोट घडवण्यात दहशतवाद्यांना यश आलं। त्यात समारंभ पाहण्यासाठी आलेले पाकिस्तानी पर्यटक जीवाला मुकले। जब परेड खत्म हुई है तो उससे तकरीबन आधा घंटा के बाद जब लोग परेड वेन्यू से बाहर आ रहे थे और मेन गेट से बाहर आ गए थे तो उसने जो ब्लास्ट है सिक्योरिटी पेरीमीटर से बाहर किया है अपने आप को। या हल्ल्याचा भारतानंही निषेध केलाय आणि पाकिस्तानात आता दोषींना पकडण्याचे प्रयत्न सुरू झालेत। पाकिस्तानी मीडियानुसार या हल्ल्यात 25 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला, तसंच जास्त हानी करण्यासाठी बॉल बेरिंगचा वापर करण्यात आला। तालिबान सकट किमान 3 दहशतवादी संघटनांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। आत्मघातकी दहशतवादी 18 वर्षांचा होता। तसंच स्फोटकं वाहून नेण्यासाठी त्याने एखाद्या महिलेची मदत घेतली होती का याचाही तपास केला जातोय, कारण पाकिस्तानात महिलांची अंगझडती घेतली जात नाही। Perhaps women were used, and in the culture in Pakistan, that if a woman is the female sitting in the car, the police or the rangers, anyone, the security officials, they avoid checking them. So perhaps he was dropped, and they just waited for the right moment, so when people would come out, and that's when the blast took place. भारतीय बाजूने अटारीपासून जैसलमेर पर्यंत संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमेवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय। भारतीय हद्दीतही मोठ्या प्रमाणात विध्वंस घडून आणण्याचा हल्लेखोरांचा हेतू असावा असं बीएसएफला वाटतंय। सध्या तरी ध्वज उतरवण्याचा समारंभ 3 दिवसांसाठी स्थगित ठेवण्यात आलाय। नवी दिल्लीहून अरुणिमासह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। यानंतर पाहूया बातमी आहे दिल्लीतल्या सरकार स्थापनेच्या संदर्भातली। दिल्लीमध्ये आता नव्यानं निवडणुका होण्याची चिन्ह आहेत। दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी बहुमत मिळवणाऱ्या भाजपशी तसंच काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली। नायब राज्यपालांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही पक्षाला दिल्लीमध्ये या क्षणी सरकार स्थापन करायचं नाहीये। हा अहवाल नजीब जंग आता राष्ट्रपतींना पाठवतील। निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झारखंड आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांसोबत दिल्लीच्या निवडणुका होणार नाहीयेत। फेब्रुवारी 2014 पासून दिल्लीमध्ये स्थिर सरकार नाही। कोई शर्त नहीं, ये गलत बात है। कोई शर्त नहीं रखी गई है। मैंने बताया कि पूरा सम्मान उस निमंत्रण को जो जी ऑफिस से हमारे पास आया हुआ है, और हमने सिर्फ रिक्वेस्ट किया, हम सिर्फ रिक्वेस्ट कर सकते हैं। एक संवैधानिक पद है, उस पद की गरिमा का आभास हमें भी है। हमने निवेदन किया है कि महोदय अगर शाम का कोई वक्त मिल जाए या कल का वक्त मिल जाए तो हम बहुत अच्छी तरीके से अपने आप को वहाँ उपलब्ध कर पाएंगे और आपसे बातचीत कर पाएंगे। हमने पत्र में स्पष्ट किया हुआ है कि हमारा जो स्टैंड पहले था वही स्टैंड अभी भी है, और आगे क्या करना है, कैसे करना है, ये पार्टी जो है दोनों आम आदमी पार्टी दोनों पार्टियों के रुख को जानने के बाद तय करेगी। यानंतर बातमी आहे रॉबर्ट वडेरा यांच्या संदर्भातली। सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रांनी पत्रकारांवर केलेल्या अरेरावीचे सगळीकडे पडसाद उमटतायत। वड्रांनी एका पत्रकाराच्या हातातला माईक हिसकावून घेतला होता
माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वड्रांवर टीका करत मीडियाला त्यांचं काम करू दिलं पाहिजे असं म्हटलेलं आहे। वड्रा यांच्या विरोधात कुणी तक्रार केली तर कारवाई करू असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान काँग्रेस मात्र वड्रांचं समर्थन करत आहे। पत्रकारच वड्रांना डिवचत होते असं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे। तो खासगी कार्यक्रम होता आणि पत्रकारांना निमंत्रण नव्हतं असंही काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे। पण एएनआयच्या म्हणण्यानुसार एएनआयला तिथे बोलवण्यात आलं होतं। द ब्रॉडकास्ट एडिटर्स असोसिएशनने वड्रांनी विनाअट माफी मागावी अशी मागणी या प्रकरणानंतर आता केलेली आहे। रिस्पॉन्सिबल बिहेवियर इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल, और उसमें मैंने ये कहा है कि मीडिया को अपना काम करने दे। हरियाणा सरकार के रोज बयान आते हैं, रोज इंक्वायरियों की बात कर रहे हैं, तो कोई उनको रोक नहीं रहा है। लेकिन आप एक इंडिविजुअल को, कोई भी हो, जब तमाम चीजें जो उसके इर्द गिर्द हैं वो पब्लिक दायरे में आकर उनका एक जवाब दे दिया गया है, आपको कि प्रोसिक्यूट करना कहां तक उचित है। आणि यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेकवर जाता जाता आपण पाहणार आहोत व्यंगचित्रकार नीलम बॅनर्जी यांनी रॉबर्ट वड्रा यांनी पत्रकारांविरोधात केलेल्या अरेरावी संदर्भात व्यंगचित्रातून मार्मिक भाष्य केलंय। बघूयात त्याची झलक। ब्रेकनंतर पाहूया क्रिकेटर सचिन तेंडुलकरनं माजी कोच ग्रेग चॅपल यांच्यावर सडकून टीका केली आहे। ग्रेग चॅपल हे रिंग मास्टर प्रमाणे वागत आणि खेळाडूंवर स्वतःच्या कल्पना लादत अशी टीका सचिननं प्लेइंग इन माय वे या आपल्या आत्मचरित्रात केली। इतकंच नव्हे तर 2007 मध्ये ग्रेग चॅपल राहुल द्रविडला हटवण्याचं कारस्थान रचत होते असा खळबळजनक खुलासाही सचिननं केलाय। पाहूया सचिननं काय म्हटलंय ते। सचिननं असं म्हटलेलं आहे की वर्ल्ड कपच्या काहीच महिने आधी चॅपल माझ्या घरी आले होते। मी राहुलकडून कॅप्टन्सी स्वतःकडे घ्यावी असं त्यांनी सुचवल्यामुळे मी चकित झालो। अंजली माझ्याबरोबर बसली होती, तिलाही धक्का बसला। चॅपल म्हणत होते की आपण एकत्रपणे अनेक वर्ष भारतीय क्रिकेटवर राज्य करू शकू आणि ते मला कॅप्टन्सी परत मिळवण्यासाठी मदत करतील। क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा फक्त काही महिन्यांवर आलेली असताना कोचला कॅप्टनबद्दल जराही आदर नसल्याचं पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो। मी त्यांचा प्रस्ताव तिथेच फेटाळून लावला। ते 2 तास माझी समजूत काढत बसले होते। यानंतर पाहूयात खरं तर ज्यांच्या अभिनयाने आपल्याला सगळ्यांनाच भुरळ घातली होती आणि ज्यांच्या अदाकारीने त्यांना आवर्जून म्हटलं जायचं हेच ते सदाशिव अमरापूरकर। आज त्यांचं निधन झालेलं आहे। IBN लोकमतची त्यांना आदरांजली। ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचं आज पहाटे 2:45 वाजता मुंबईत निधन झालं। गेले अनेक महिने ते फुफ्फुसांच्या कॅन्सरशी लढा देत होते। मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। आज पार्ल्याच्या भाईदास हॉलमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। अर्धसत्य, कालचक्र आणि सडक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका आपल्या सगळ्यांच्याच विशेष लक्षात राहिल्या। उद्या दुपारी 1 वाजता अहमदनगरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। अमरापूरकर यांच्या निधनानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी काय ट्विट केले ते आपण पाहूयात। एखादा सहकारी अचानक जातो तेव्हा त्याच्यासोबत घालवलेला काळ, त्यांच्यासोबत केलेलं काम याबाबत अचानक पोकळी जाणवते। या महान अभिनेत्याला आपण आदरांजली वाहूयात आणि यानंतर या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। पहा फक्त IBN लोकमत।